पडले डोक्यावर. अहो वहिनी डोक्यावर नाही पडलो. डोक्यावर पडलाय तर काय? अहो ज्यांना बायका आहेत ना त्यांना किंमत नाही, पण ज्याला बायका नाही त्याला किंमत इचरा, म्हणजे तुम्हाला कळेल बिगर लग्नाची किती किंमत देतात बायकांना. म्हणून फेऱ्या मारतोय आमच्या बायका भेटाव्यात म्हणून आम्हाला. बरोबर आहे. जा 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 सागर बाई, जा जा जा. काय करायचंय तुला? मीच त्यांना फेऱ्या मारायला लावल्यात. बस शांत जरा. बरं मी काय म्हणतोय बाप्पू, हा बोला. तुम्ही पण मारा की. मी अहो, जिबेला हाडबीड आहे का? अहो, ऐका की हा तुमची बायको तुम्हाला मधूनच गेली सोडून. बर. मग मी काय म्हणतोय, हा समजा जर तुम्ही जर येडं हा. घातलं झाडाला, हा. तर कमीत कमी पुढच्या जन्मात 100 वर्ष तर राहील ना तुमच्या बरोबर. अरे काय कळतंय का? काय बुद्धी डोक्यावर बिकार पडलाय का अध्यक्ष? 100 वर्ष कोण जगताय का? हा आपण का जितकं जगाल तितकं राहील. हा शेवट परत 70 दिल मधून, आता कशा गेल्या सोडून. काय डोक्यात बटाटे भरलेत का? कळतं का काय बोलताय? मी ह्यांना ही खेळ करायला लावला आणि खेळ माझ्याच गळ्यात घालायला लागला ना अध्यक्ष. पण ह्यो खेळ नाही, मग हे काय खेळ? खरंय ही खरंय. कशाचं ही खरंय? संस्कृती आहे आपली. कशाची ही संस्कृती? पुरुषांनी वेडे घालायचे? घाला. अहो, चला तर पुढच्या घालू तर जन्मात जा खरं. अध्यक्ष, तुम्हीच घाला. तुम्ही घाला म्हणजे तुमचंच राहिलेलं सगळं होतं. जा 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 माझं जा. सगळं चांगलं आहे, माझी नाही, बायको चांगली आहे. तुम्ही जा, चला, जा. तुम्ही चला, तुम्ही चला. आणि त्याच्या मायला काय ह्या अध्यक्षांनी फजिती लावली ह्या वयाला माझी? शोभतय का? हा वडाला चोराला अरे बाबा. कायम बायको ठेवूया.